उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेली हरित आच्छादन आणि तात्पुरत्या पाणपोई याच्याबद्दल नागरिकांनी ठाणे महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळे आवश्यकतेनुसार या दोन्ही सुविधांची संख्या वाढवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण विभाग यांना दिलेत। ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यानुसार गतवर्षीपासून पालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तात्पुरत्या पाणपोया सुरू करण्यात येतात। यंदाही अशा 25 पाणपोया सुरू करण्यात आल्यात। त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे। त्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून ही संख्या वाढवण्यात यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। तसंच तिन्हात नाका 2, अल्मेडा चौक 1, खोपट 2, नितीन कंपनी 1 या 6 ठिकाणी वाहन चालकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हरित आच्छादनांची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे। आता ठाणे महापालिका क्षेत्रात जिथे 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळेचा सिग्नल आहे अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांची प्रगती, उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना, स्वच्छ सर्वेक्षण, ई-ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी इत्यादी विषयांचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका मुख्यालय येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतल्या। कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माडवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, सचिन सांगळे, मधुकर बोडके, अनघा कदम, पद्मश्री बेनाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते।